טוב, שבת שלום, פרשת וארא, दुसरा पराशा आहे आपला पराशात शमूतमध्ये. आणि आपण बघू באמת किती इम्पॉर्टंट आपला पराशा. त्या पराशामध्ये आपले सर्व जे मिस्राईममध्ये त्या लोकांना लोकांना मार भेटला. 10 टाईपचे मार भेटले त्याच्यामध्ये 7 मारा दाखवलेत की तो कुठला कुठला आहे त्यामध्ये बघू आपण. मकद्दाम म्हणजे रक्ताचं आहे. त्यांना मार भेटले असे भेटलेत, पण आपण बघू त्यापासून आपण काय शिकतो. ते मार भेटले नको इथं हशेमचा चाललंय की हात होता की हशेमने काय केला, नॅचरल गोष्टीला उलटा करून टाकला. ओके, जसं आपण बघतो की पाण्याने आग विझली जाते, इथं आग आणि पाणी एक सोबत आले. इथं बघू सर्व ॲनिमल्स एकमेकांना खायला येतात, पण इथं सर्व सोबत आले कशाला? आपल्या मिस्राईम जे इजिप्तला जे वाईट माणसं होते त्यांना खायला आले. इथं आपण बघू की हशेमनी सर्व उलटा कोणत्यासाठी केला? आपल्या ज्यूइश माणसांसाठी. की असं नाही की आपण हशेमच्या पोरांसारखे आहोत. हशेम आपल्याला बोलतात तू माझी पोरासारखे आहेत, जो माझ्या पोरांना हात लावते जसा कोण माझ्या डोळ्यामध्ये बोट टाकते. जसं कोण खसखशाला डोळ्यामध्ये आपल्या बोट टाकायला आला, आपण काय करू? त्याला डायरेक्ट पकडू, अरे काय करतोस, त्याला धक्का पण मारू. त्याचा हशेम पण बोलते जेव्हा ज्यूइश माणसांना कोण त्रास देते तसा तो हशेमला त्रास देते. पण कधी? जेव्हा आपण हशेमचा आपण इच्छा पुरी करतो. म्हणजे हशेमला पाहिजे की आपण तुरा मिचत पाळू, तुरा मिचत सांभाळू, चांगली कामं करू, तेव्हा हशेम आपल्या सोबत असेल. पण जर आपण वाईट रस्त्यानं असू, वाईट गोष्टी असू, तर असं लिहिलं आहे की हशेम आपल्यासोबत नसतोच. म्हणून आपल्यावरती प्रॉब्लेम्स येतात. तसंच एक्झाम्पल प्रत्येक माणसं स्वतःचं पण होऊ शकते. जेव्हा माणूस बघतं की त्यावरती प्रॉब्लेम्स येतात, तर हेल्थचा प्रॉब्लेम असेल, पैशांचा प्रॉब्लेम असेल, कामावरती त्रास देतात, येते त्यांनी एका साईडला बघितलं पाहिजे काय कशामुळे त्रास येते. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यावरती हशीमचा हात नाहीये. ओके, ऑल द टाइम हशीमचा आपल्यावरती हात असतो, पण हशीम कधी कधी बोलतो, अरे तू दुसऱ्याकडे जातस, तू हे करतस, तर जरा टेस्ट कर. जेव्हा मी तुझ्यावरून डोक्यावरून हात काढतो आणि माणूस बघतो की काय तसा खाली पडत जातोय. म्हणून आपल्या ऑल द टाइम हशीमला नमज केली पाहिजे की आपला साथ कधी सोडायला नाही का. की आपण बघू आपल्या आजूबाजूला अं, नाही एवढी चांगली माणसं आहेत, सर्वांना पाहिजे आपल्याला मारायला, सर्वांना डिस्ट्रॉय करायला पाहिजे, पण आपला हशिमचा हात आहे. त्यामुळे आपण बघू वॉर्स आणि ते गोष्टीमध्ये सर्वात आपण ज्यूइश माणसं सक्सेसफुल असतात. आज इथं आपण बघू परशत वैरामध्ये मिसिरुतने फिश म्हणजे प्रत्येक माणसाने मिचवासाठी नाही विचार केला पाहिजे मला किती प्राइस भेटेल आणि का, की आपल्या तोरामध्ये लिहिलं आहे मिचवा करायला. जर शबात लिहिलं आहे, जर कशरूत लिहिलं आहे, जर चांगली कामं करायला, चॅरिटी करायला, या गोष्टीमध्ये त्यांनी नाही विचार केला पाहिजे अरे मला किती रिवॉर्ड भेटेल. ते आपण पहिले बोललो, जर माणूस रिवॉर्डसाठी करते आज तो मिचवा नाहीये का, तो रिवॉर्डसाठी करते ना सर्वांना पाहिजे की चांगला होईल त्यासोबत, ती गोष्ट वेगळी आहे. पण नाही बोललं पाहिजे अरे आता हा मी विचवा केला तर असे मला आता असा असा दे. नाही, ही गोष्ट नाही चांगली. की प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे की मिचवा कशाला करतोय मी, आपला तोरा मिचवा सांभाळला. की हशिमनी सांगितलंय मी चॅरिटी कशासाठी करतोय, की हशिमनी सांगितलंय. तसाच प्रत्येक माणसाने मिचवासाठी धावला पाहिजे. मिसिरूतने फिश म्हणजे मिसिरूतने फिश म्हणजे पुरा सोलनी त्याचा मिचवा केला पाहिजे. आपण बघू विषरच היו הספרדים ועלו ובאו ביתך ובחדריך משכבך בתנוריך मिशोरतेך. असं नाही की आपल्या परशात वैरामध्ये लिहिलं आहे की आपल्या स्पर्धे म्हणजे बेडकं असतात त्या लोकांनी काय केला. असं आहे की तो पण एकातला मार होता. त्या लोकांना 10 टाईपचे मार भेटले त्या लोकांना, इजिप्तच्या माणसांना. त्यामध्ये एक काय होतं, स्पर्धे म्हणजे बेडकांचा मार. प्रत्येक ठिकाणी बेडकं होती. असं नाही की माणूस बसायला जाते बेडकं आहेत, टॉयलेटला ते बेडूक आहे, हे ते सर्व ठिकाणी होते. पण काय काय बेडकांनी काय केला, मग ते आपल्या गरम पाण्यामध्ये म्हणजे जेवण बनवते त्यामध्ये पण उड्या मारल्या की माणसं खाऊ नाही शकतील म्हणून. ती जी माणसं, काय काय माणसांनी आगीमध्ये उडी मारली कशाला, आग विझवायला त्यामध्ये, आणि पण ते मेले त्यामध्ये. पण का केलं त्या लोकांनी, असं नाही की हशेमनी सांगितलंय. असं आहे की आपले तलमुदमध्ये लिहिलंय, मसकत सखीमध्ये नून नून गिमेल, दराश तोर्दूस इश रोमी, काय बघितलं खननेल मिशल बाजारेल शे येत עצמם अल किदुश हशेम. त्या लोकांनी असं काय बघितलं की त्यांनी आपल्या आगीमध्ये उडी मारायला तयार होते. असं की नेबुखदनेच्चरनी काय केला की
त्या लोकांनी नेबुखादनेच्छारने एक मोठा आपला पुतळा बनवला, आपल्या आयडल वर्शिपचा. आणि त्याच्या तोंडामध्ये एक छोटी पेपर लिहून आपला हाशिमचा त्याला त्या लोकांना म्हणजे मॅजिक करायचा माहिती होता. असं नाही की आपल्या कबलामध्ये वगैरे ते वर्ड्स दिलेत. असं ते वर्ड्स काय केले त्यांनी त्या ह्याच्यामध्ये टाकले आणि तो बात करायला लागला, तो पुतळा. सर्वांना वाटलं की तो हशिम आहे, गॉड आहे, हे आहे त्यांचा. म्हणून काय करते, त्यांनी काय केला, आपला हे केला, आपलं बोललं की सर्व कास्ट जे आहेत म्हणजे जे जाती आहेत त्यांच्या सर्व मेन माणसांना मी बोलवतो. आणि ते लोक या आपल्या आयडलच्या समोर डोका खाली हे करतील, पाय पडतील. सर्वांकडे गेले, सर्वजणांनी एक दिवस तयार केला आणि सर्वजण येणार होते त्या दिवशी. पण आपल्या ज्यूश लोकांमध्ये कोणी त्यांनी सिलेक्ट केला, हननेल मिशाएल व्याझारेल. का की ते सर्व तिकडे म्हणजे टॉप लेवलला होते. सजन असं नाही की त्यांनी त्या लोकांना बोलला, पण ते लोक बोलले आम्ही कसं म्हणजे आयडल वर्शिपला करू, आपल्या तोरामध्ये असूर आहे आयडल वर्शिपला करायला. पण काय केला, ते लोक बोलले की नाही, आपण आपल्या राफकडे जाऊ आणि त्याला विचारू. ते कोणच्याकडे गेले, दनियल. दनियल आपला हे होता, प्रॉफिट होता. त्याला विचारला की काय केलं पाहिजे. तर तो बोलला की बघ, मी तर नाही देऊ शकत याचं उत्तर, पण ते खेस्केला प्रॉफिट आहे, तो याचं उत्तर देऊ शकतो. तर तो कोणच्याकडे गेला, खेस्केलकडे. आणि त्याला विचारलं की बघ असं असं सांगितलंय, आणि जो कोण त्या मूर्तीला वर्शिप नाही करल त्याला आगीमध्ये फेकून टाकतील. असं आम्ही काय केलं पाहिजे. असं त्यांनी बोला की बघ, असं नाही की जिथपर्यंत म्हणजे माणसाचा राग आहे तिथपर्यंत तो तो पनिशमेंट देते, पण तुम्ही काय करा, भागून जा इकडनं. आणि तो टाइम गेला की तुम्ही लोक परत येऊ शकता. तो जरा गरमागरमीचा टाइम आहे आता, सर्वजण शोधतील तुम्हाला वगैरे. पण जसा रबी शिमून बरोबर काय काय त्या केव्ह मध्ये जाऊन लपला 12 वर्ष. का की तुम्हाला टाइम जाऊन दे, नंतर मी परत बाहेर येईन. म्हणून नाही, प्रत्येक गोष्टीसाठी माणसांनी डायरेक्ट भांडला पाहिजे. कधी माणूस भांडायला जातो डायरेक्ट वगैरे, नाही. नाही, प्रत्येक गोष्टीसाठी माणसाने भांडला पाहिजे. कधी कधी थांबला पाहिजे, साईडला विचार कर 2 मिनिटं, 10 मिनिटं, एक दिवस, 2 दिवस. आणि तो असं नाही की तो त्रास जो आहे त्याला, किंवा तो काय राग राग आहे घरामध्ये किंवा फॅमिलीमध्ये, तो निघून जाईल. असं सल्लंय. तो बोला की तो बोलतो की तुम्ही बुवा निघून जा इकडनं, जाऊ नका तिकडं, पण भागून जा इकडनं, मी तुम्हाला शोधायला नाही येणार. तो ते मग सर्वजण विचार करतील की काय, इस्रायल लोक घाबरले किंवा इस्रायल लोकांचा अजून गॉड आहे, म्हणून सर्वजण आलेले तिकडं. पण त्याला कसं माहिती पडलं की ज्यूश लोक नाही आयडल वर्शिपला पाय पडतात. तर ते बोलले की बघ, मला नाही माहिती, मला 2 मिनिटं दे, मी हशिमला विचारतो आणि येतो. सर की तुम्हाला लोकांना जायचं तिकडे जीव द्यायला, पण मला हशिमला विचारायला लागेल की तुम्ही लोक करेक्ट करताय की नाही. तर ते बोलले विचार. ते लोक बोलले, ते खनरेल मिशाईल गझरेल बोलले ठीक आहे, मी जाऊन विचारतो. पण काय कर, विचार की आम्हाला कोण वाचवेल की नाही हशिम. तर तो बोलला बिस्तर ठीक आहे. तर ते आतमध्ये एंट्री करतात. हशिम बोलतं की बघ असं, ते हशिमशी बात करतो की तो प्रॉफिट होता. तो बोला बिस्तर ठीक आहे. तर तो मी बात करतो बोला. ठीक तो त्या लोकांनी काय केला, त्या लोकांनी जाऊन आपला बातबीत केला. हशिम सोबत त्याने बात केली आणि विचारलं की बघ, तुला विचार की तो आम्हाला वाचवल की नाही. तो आपला एसएसकेला नबी जातात, विचारतात हशिमला. हशिम बोलतो बघ, मी त्या लोकांना नाही वाचवणार. त्या लोकांना जायचंय भागून जाऊन दे, पण मी जर ते लोक आपले जीव द्यायला जातील तिकडं, तर मी त्या लोकांना वाचवणार नाही. तो ते लोक बोलले ठीक आहे, विसरायचं ठीक आहे, मी सांगतो त्या लोकांना. ते लोक गेले आणि खानान विषय आधारले बोलले की नाही, हशिम लोकांना वाचवणार नाही. तर ते लोक बोलले सर ठीक आहे, हशिमना वाचवणार, तरी पण आपण हशिमचं नाव मोठा करायला आम्ही आमचा जीव देऊ तिकडं. आणि निघून गेला. त्यानंतर हशिम परत खसकेला नवी त्याच्या समोर आले आणि त्याला बोलले की घाबरू नको, मी त्या लोकांना वाचवणार आहे, फक्त मला त्यांचं उत्तर बघायचं होता. तो असं आहे की अं, एक मिनिट वाचवतो बोला.
ते लोक निघून गेले. कुठे गेले? त्या लोकांना बोलवलं त्या दिवशी, सर्व आपले वर्ल्डमध्ये सर्व जातीच्या माणसांना बोलवलं आणि ते लोक पण आले. आणि ते लोक बोलले की काय, आम्ही लोक नाही आपला ह्याला पाया पडू. नेबुखाद्नेच्छर बोलला, जर पाया नाही पडला तर मला कोण आगीत फेकायला लागेल. असं की ते लोक आगीमध्ये फेकतात. तेव्हा बोलतात की काय, इने एक मिनिट असं की तेव्हा हशीमकडे कोण येतं? हशीमकडे मिखाईल आणि गब्रिएल हे एंजल्स येतात आणि ते बोलतात की आम्हा लोकांना वाचून दे. का? की जेव्हा अब्राम अबिनू पण त्याला आगीमध्ये फेकला, तर हशीमनी त्याला वाचवला. तेव्हा मिखाईल आणि गब्रिएल ते लोक पण आलेले वाचवायला, पण ते लोक हशीम बोलले नाही, घाबरू नका, तुमच्यासाठी नंतर मी अजून एक गोष्ट वाचवायला ठेवीन. पण अब्राम अबिनू इथे एकटा आहे म्हणून हशीम त्याला स्वतः वाचवायला आले. तर इथं जेव्हा खनएल, मिशेल, बाजरेल त्या लोकांनी आगीमध्ये फेकायला आले, असं नाही की काय झाला, ते लोक त्या टायमाला मिखाईल आणि गब्रिएल ते लोक, हे दोन एंजल्स आपले जे आहेत आपल्या ज्यूश लोकांवरती जे कंट्रोल करतात, त्यांचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर ते लोक खाली उतरले आणि खनन मिशलला वाचवला. आणि त्या लोकांनी आगीला बोलला की काय, तुम्ही लोक या माणसांना जाळू नका. तेव्हा झालं की त्या आगीला, त्या लोकांनी आगीला पण बोलला, ज्या माणसांनी या लोकांना फेकलाय त्या लोकांना जाऊन टाक. झालं की ती आग बाहेर येते आणि कोणाला जाळते, ती माणसांनी ज्यांनी त्या आपल्या तिघांना खाली टाकला. तेव्हा असं झालं की गब्रियल आले आणि त्यांनी वाचवला. Allora poterci Photoshop, scritto. असं की ते जाऊन कोण, त्या लोकांनी सर्वांनी कोणाला सांगितलं, नेबुखदनेच्छर आला. नेबुखदनेच्छर आला आणि बघितला. बघते तर काय, बोलते तुम्ही लोक बोललात की 3 माणसं आहेत, पण मी आतमध्ये बघतोय 4 माणसं आहेत. असं की चौथा कोण होता? असं की ते एंजल होता त्यांच्यासोबत फिरत. तो त्या लोकांना बाहेर काढला वगैरे. आणि सर्वांनी काय केला, अं, सर्वांनी त्यांना बोलले की बघ किती, भाऊ हशीम, तुमचा हशीम किती मोठा आहे, काय चांगला आहे, तरी पण तुम्ही लोक इथं कशाला आलात आयडल वर्शिप करायला. तेव्हा खन तेव्हा दानियल हा जो होता, तो आला नेबुखदनेच्छरला आणि बोलला की बघ मला एक काम कर, वरती घेऊन जा तिकडं त्या आयडलकडं जो बात करतोय, किती चांगली आणि गोष्ट होते, मला त्याला किस करायचं आहे. पण त्याने काय, त्याला काय पाहिजे होता, तुझ्या वरती गेला, त्या आयडलला बोलला बघ तुझ्यामुळं हशीमचं नाव खराब होते. तुला नाही पाहिजे की तुझ्यामुळे नाव हशीमचं खराब होईल, तर मला त्या तोंडामध्ये जे पेपर टाकलाय तो मला दे. त्यामुळे तू जास्ती बोलू नाही शकत होता. तर तो काय करतं, तो येतं आणि तो तोंडातला त्याचा पेपर काढतो. जेव्हा तो खाली येतो, सर्वजण काय करतात, तिकडं गाणे वाजवायला लागतात आणि आयडल वर्शिप करायला लागतात. आणि बघतात तर काय, तो मूर्ती काय बोलत नाही. आणि त्यानंतर काय होतं, ती मूर्ती खाली पडते आणि सर्व जे माणसं असतात ते लोकांना डिस्ट्रॉय करतं. आता इथं आपण बघू की जेव्हा माणूस हशिमच्या रस्त्यावरती जातो, त्याला कधी घाबरला नाही पाहिजे. का? की त्याला माहिती आहे स्वतःला हशीम बघतोय की जर माझ्यासाठी तू धावतोय, तर हशीम त्याला मदत करेल. म्हणून आपण बघू प्रत्येक गोष्टीला ब्लेसिंग्स कधी असतं, जे आपण लेशिम शमाय म्हणजे हशीमसाठी, हशीमनी सांगितलं म्हणून करतो. पण जर पैशासाठी करतो किंवा काय, तर ते 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष ती जागा उघडली जाईल आणि तर ती बंद होईल. का? की नाही लेशिम शमाय म्हणजे हशीमचा नाव मोठा करायला आपण ती जागा केला. माणसाने कुठला एक्झाम्पल जागा खोलली कशासाठी, चॅरिटीसाठी, पण नाही हशिमनी सांगितलं म्हणून की स्वतःचं नाव पुढं करायला. बघ किती चॅरिटी करतोय माणूस, किती देतोय, असं म्हणून हे करतोय. पण असं नाही की खनेल, मिशल, गाझरेल हे कुठून शिकले की आपण उडी मारला तरी हशिम आपल्याला वाचवेल. आपल्या स्पर्धे म्हणजे जे आपण बेडकं बोललो, ज्यांनी काय केला, प्रत्येक ठिकाणी होते. आणि ज्या लोकांनी आपला तनूर, तनूर म्हणजे आपला आगीमध्ये जाऊन त्या लोकांनी उडी मारली. आणि त्या लोकांनी, हाशिमनी त्या लोकांना काय केला, असं की जेव्हा मोशे पर्व बोलला की बघ इकडनं बेडकांना काढ, माझे कान दुखायला लागलेत सर्व, किती त्रास देतात, आम्ही झोपू नाही शकत, काय नाही शकत. तेव्हा हाशिमने काय केला, त्याला बेडकांना बाहेर काढला. पण असं नाही की सर्वात पहिले बेडकं कोण बाहेर निघाली, जे आगीमध्ये उडी मारून मेलेत त्या लोकांचा परत रिबॉर्न झाला. आणि ते लोक सर्वात पहिले तिकडनं बाहेर निघाले. तिथं आपण बघू की जेव्हा माणूस हशिमच्या नावावरती मिसिरूत नेफेश म्हणजे पुरा जीव देतो, बोलतो नाही हशिमने सांगितलं मी करतोय, हशेम त्याला सर्वात पहिले हे मदत करतो. जा तुला मशीद जायचं आहे, मला मदत करायला गेलायच नाही तर कशाला, की नाही दाखवायला, अरे बघ किती चांगला माणूस आहे मी, आणि किती मी चॅरिटी करतोय, किती मदत करतोय. नाही, जा कशासाठी, हे हशिमने सांगितले. तो
אמרו בגמרא ברכות, רב פאפא שאל את אביי, מפני מה הראשונים נעשה להם नस, म्हणजे מסכת बराखोत मध्ये लिहिलंय की रब पापा त्यांनी विचारलं कोणला अबाय, पहिल्या माणसांना एवढा मिरेकल्स व्हायचे आणि आपण बघतो एवढा आताच्या माणसांना मिरेकल आपल्याला दिसत पण नाही. पहिले माणूस जसं बाबा साली होते, मिरेकल्स होते. लंगड्या माणसाला उभा राहायला शिकवलं त्या लोकांनी, ज्या माणसाला पोरं नाही व्हायची त्यांना पोरं व्हायला लागली. पण ते आता हे असे मिरेकल्स होत का नाही बोलते. गमारामध्ये विचारलाय प्रश्न. इमिशुम शे लमदू अरबे तोरा, बोलू शकतो की त्या लोकांनी जास्ती तोरा शिकलाय. तो ते नाही, आपल्या जनरेशन मध्ये असल्या जास्त तोरा आहे त्या जनरेशन पेक्षा. बुक्स त्याला काय, मला बुक्स नव्हते म्हणजे आपण आमिदा करतो. आमिदामध्ये काय करतो आपण, मशिदीमध्ये 10 माणसं असली ते काय करतो आपण, फिलच मोनायसरे आमिदा करतो आणि त्यानंतर काय करतो, खजरा हशिम से फताय तिफ्ता कुफिया की तेला ते खाना खोन, परत खजन बाबा जोराने पुरा आमिदा बोलतात. मग ते कशासाठी करतात की पहिल्याच्या जनरेशनमध्ये माणसांना वाचायला नाही यायचं. माणसांसमोर सिदूर नसायचे, एकच सिदूर असायची कोणच्याकडं, मग ते हजन बाबाकडं, आणि त्यांनीच नमाज करायचे आणि त्याच्या मागे उभं राहून सर्व आमीन बोलायचे. हो ना, आताचं जनरेशन चेंज झालंय भाऊ, कशी सर्वांना वाचता येते, मिचू आहे, प्रत्येकाने नमाज केली पाहिजे, नाही उभा राहून फक्त आमीन बोलला पाहिजे. एक्झाम्पल मी जिथं शिवरिंग देतो, फर्स्ट स्टार्ट केलं आपल्या इंडियन मशिदीमध्ये, तर तिकडे माणसं यायची आणि उभे राहायचे मागं. तर ते काय होते, आपला ट्रेडिशन असं म्हणजे हीच ट्रेडिशन होता, जेव्हा माणसाला नाही वाचता यायचं आणि तेव्हा सिदूर नव्हते. आता भाऊ कसे प्रत्येक घरामध्ये सिदुरीम आहेत, प्रत्येक घरामध्ये स्वरिम आहेत, प्रत्येक माणसाला वाचता येते, टेलिफोन खोलला त्याला वाचता येते काय मेसेज आहे काय नाही. तर नमाज नाही आज त्या लोकांना समजलं की मे किती इम्पॉर्टंट आहे. हो ते नाही, पण माझा अमिदा संपणार नाही तुझ्या जेव्हा खजन बाबत अमिदा संपते तर माझा अर्धा पण नाही होणार. मुलं बिस्से काय नाही, चालू कर. अर्धा होते, हशीम बोलले बिस्से हशीमला माहिती आहे की काय, की या माणसाचा इच्छा आहे पण नाही नफ होते. तो अर्धा कर आणि नंतर बंद कर वाटलेस, ओके. अमीन बोल आलेले शब्या आणि घरी जा. दुसऱ्या दिवशी परत तसंच कर, तिसऱ्या दिवशी असं झालं की तो 2 हफ्त्यानंतर, 1 महिन्यानंतर पुरा अमिदा करायला लागला. आता पण भगवशन लोक भेटतात कधी कधी माणसं, मला बोलतात अरे तुझा बाबा तुझ्यामुळं आम्हाला होतं ना, आम्हाला इथं नमाज करायला म्हणजे पुढं ढकललं, नाही तर आम्ही लोकांना ऑल द टाइम काय बोलायचे आपले खजान बाबा, आमीन बोला काय नाही ठीक आहे, उभा राहा फक्त 10 माणसांमध्ये या, मागं उभे राहा फक्त आणि आमीन बोला. नाही, प्रत्येक माणसाने गम बायकांनी गम म्हणजे प्रत्येकाने नमाज शिकली पाहिजे, कशी वाचली पाहिजे. की पहिल्याच्या जनरेशनमध्ये गोष्ट वेगळी होती. नाही याची सिद्धिरून होते, आता भाऊ कसे आहे, आपले सिधुरी आहेत सर्व आहेत. इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक माणसाने नमाज केली पाहिजे. नाही मागं राहून उभा राहून आमीन बोलावे, तो त्याला मला हिब्रू नाहीत, इंग्लिशमध्ये घे. सर्व चांगली गोष्ट आहे हिब्रूमध्ये, पण नाही येत. इंग्लिशमध्ये जेव्हा तोंडावरती त्याची आमिदा येईल, थोडा हिब्रूचे वर्ड्स येतातच. आज तो नंतर सिधूर आपल्या नॉर्मल हिब्रूला जाऊ शकतो आणि बघू शकतो, अरे ते वर्ड्स आणि ते वर्ड सेमच आहेत. बारूख आपल्या इंग्लिशमध्ये लिहिलं आहे, BAH, समजला. आज तसाच हिब्रूमध्ये बारूख आहे. थोडा वर्ड शिकू शकतो हळू, आपले इंटरनेट आहे, ऍप्लिकेशन्स आहेत हिब्रू शिकायला, आपले यूट्यूबमध्ये शिकू शकतो. ज्याला नाही इस्रायलमध्ये पण जे कसे मी ऑल द टाइम बोलतो, एखाद्यानं शिवरीम आपले नमाज करतात घरी आणि तोरा स्टडी करतात पण इंग्लिशमध्ये करतात. हो ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण आपला स्पेशल लँग्वेज दिली आपल्यासाठी हशिमनी, आणि ती म्हणजे कुठली, हिब्रू. हिब्रू लँग्वेज ही स्पेशल लँग्वेज आहे आणि यासाठी की या लँग्वेजवरती हशिम स्वतः कंट्रोल करते. असं की जो माणूस इम्प्युअर असतो त्याला हिब्रू डिफिकल्ट होतं शिकायला. जसं आपण बघू परो, त्याला 70 लँग्वेजेस येत होते आणि मिस्राईमध्ये असा रूल होता की ज्याला 70 लँग्वेजेस येतात तोच राजा बनू शकते. म्हणून जेव्हा योसेफ सदिक जेव्हा आपल्या जेलमधून बाहेर निघाला, त्या रात्री असं झालं की मला गब्रियल आला आणि त्यांनी त्याला सर्व लँग्वेजेस शिकवले. पण योसेफला काय होता, योसेफला अजून एक लँग्वेज येत होती कुठली, हिब्रू. आणि परोला ती लँग्वेज येत नव्हती. म्हणून असं झालं की योसेफ परोपेक्षा पण वरती होता. पण परो बोला की काय मी तुला बनवतो माझा व्हाईस प्रेसिडेंट सारखा, पण मी कंट्रोल करेल, तू राजा असेल पण मी कंट्रोलमध्ये, तुझ्या तू माझ्या कंट्रोलमध्ये असशील. सर फक्त मी नावासाठी राजा, पण तू सर्व कंट्रोल कर. आणि तिथं आपण बघू की हिब्रू लँग्वेज ही इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. माणसानी नाही बोला अरे चल मी एवढा वर्ष नाही शिकलो, कसा शिकू. हो, आपले भाऊ कसे आपले किती ओलीम खदशीम आले इकडं, जे माणसांचं वय ऑलमोस्ट पेन्शनच्या नंतर होतं आणि त्या लोकांना पण हिब्रू येतं शिकता, बोलता येतं वाचता येतं. तर माणसानी नाही गोष्टीपासून लांब राहायला पाहिजे. की ऑलमोस्ट एक्झाम्पल बोलतो मी की सर्व माणसं जे आलियत पण करतात वगैरे,
तर ऑल द टाईम ते लोक इंग्लिशमध्ये बात करतात किंवा होदी आपल्या मराठीमध्ये बात करतात, हिंदीमध्ये बात करतात. नाहोन सर ठीक आहे. पण बाहेर त्या लोकांना डिफिकल्ट जाते. ते लोकं ऑलमोस्ट कधी-कधी एक्झाम्पल फ्रेंड्स आहेत वगैरे फोन करतात. मला विचारतात, "अरे, ह्याला हा काय बोलतोय बघ ना आणि ह्या लेटरमध्ये काय लिहिलंय?" नाहोन सर हेल्प करायला आपण करू, पण ही लँग्वेज जी आहे ती आपल्या नमाजसाठी इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. आपल्या तोरा स्टडीसाठी इम्पॉर्टंट लँग्वेज आहे. असं लिहिलंय, की जेव्हा तो इंग्लिशमध्ये आपला तोरा स्टडी करतोय, ती पण तोरा स्टडीज आहे. पण हिब्रूमध्ये असं आहे, की ही स्पेशल लँग्वेज आहे आपली आणि त्याला ब्लेसिंग्ज आहे आपल्या लँग्वेजला. म्हणून इम्पॉर्टंट आहे प्रत्येक माणसाने जरी घरी असेल किंवा काय ॲप्लिकेशन्स उतरू शकतो आपल्या ॲप्लिकेशनचा हिब्रू शिकायला. अ, नमाजीला जातोय, तर ठीक आहे. तुला नाही पुरी नमाज करता येते, चालू कर. हमीदा चालू कर, शमा इस्राएल चालू कर. थोडा-थोडा चालू कर. जर माणूस नाही ट्राय करणार, तर त्याचं पुढं कधी सक्सेस नाही होऊ शकतो. म्हणून इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर आता झालंय, की रफ विचारलं, की का प्रत्येक पहिल्याच्या माणसांना एवढा मिरेकल व्हायचे आणि आपल्याला आपले मिरेकल्स नाही होत एवढे. आज बिन्यामीन त्याला बोलले, अ, की एक मिनिटं. रफाफा बोलले, की "नाही, नाही त्या टायमाला जास्ती तोरा होता, की बघायला गेलो तर आता जास्ती तोरा आहे. आपण व्हिडिओजमध्ये बघू शकतो, ऐकू शकतो तोरा, वाचू शकतो. बेतकीनेस येते, शिवरीम आहेत. पहिल्या टायमाला नव्हते. फक्त शिशीच्या बदनामाजीला यायचे आणि इनफ आहे. बाकीच्या टायमाला माणसं सर्व घरी एकटी नमाज करायची किंवा फिलीन एकटे बांधायचे. तोराचे क्लासेस नसायचे. जसं आपण Zoomमध्ये प्रत्येक दिवशी शिवर करतो, तसा आपल्या कधीच नव्हता. जेव्हा मला पण माहिती आहे, की आम्ही पण होतो लहान. असं होतं फक्त एकदा हफ्त्यातून एकदा लेवी सर शिवर घ्यायचे भाऊ हाशेम त्यामुळे पण किती भाऊ हाशेम आपले तोराच्या रस्त्याने गेलेत माणसं. विचार करा जर रोजचा शिवर असता, मशिदीमध्ये शिवरीम असते, तोराचे स्टडीज असता, तर किती माणसं पुढं गेली असती आपली. पण कसं ते आपल्या तोरामध्ये नाही लेट कधी होते, नाही कधी लवकर आहे. तर भाऊ हाशेमचे काय होतं चांगल्यासाठी होतं. पण आता आपल्याकडे टाईम आहे. हिब्रू शिकू शकतो वगैरे. पण असं आहे की आताच्या जनरेशनमध्ये जास्ती तोरा आहे त्या पहिल्याच्या जनरेशनपेक्षा. पण तो विचारतो विषय ठीक आहे, तू बोलतोस तर या जनरेशनमध्ये जास्ती तोरा आहे. पण आपल्याला मिरेकल्स का नाही होत एवढे, जसे पहिल्यासारखे? तर बोलते बघ, की पहिल्याच्या जनरेशनमध्ये ते लोकं मिसिरूत नेफेश म्हणजे मिचवूत कशासाठी करायचे? नाही कोणाला दाखवायला की किती मी मोठा आहे. नाही कोणाला बोलायला की मला राव राव बोलतील वगैरे. तोरा कशासाठी सांभाळायचे? मग ते की हशेमी सांगितलं म्हणून. पण आपण या जनरेशनमध्ये तोरा कशाला सांभाळतो? तर माणूस बोलतो, "अरे नाही सक्सेससाठी, नाही माणसाला काय प्रॉब्लेम आहे, लग्न करायचं आहे, पोरं पाहिजेत, काय त्याला विकत घ्यायचं आहे किंवा काय हे आहे, तर ते दाखवायला माणसं मला राग बोलतील मोठा." त्यासाठी तोरा मिसळत पाळतात. म्हणून हशेम आपल्याला मिरेकल नाही करत. पहिलीच्या जनरेशनमध्ये बघू, की लुलाब, सर्वांना माहिती आहे लुलाब, एत्रोग किती डिफिकल्ट होतं आपल्याला हे करायला. माणसं मशिदीत जायचे धावत आणि विकत घ्यायचे सिमखा तोराला ते राहिलेला. किती मिचवा आणि किती संभवून तो मिचवा करायचे. सुका माणसाला प्रत्येक घरात नव्हताच. माणसं कसे लाकडं जमा करून बांधायचे वगैरे. आता बाबा इस्रायलमध्ये बघ मला माहिती आहे, की विकतात स्पेशली तयार सर्व त्या हिशोबाने. आज ती एक गोष्ट आहे. आज किती इम्पोर्टंट गोष्ट आहे. मग प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे आपला नाही आपला मिचवत नाही दाखवायला करायला. यासाठी तर अशी त्यासाठी मिरेकल करेल. पण जर तो अ, दाखवासाठी करत असेल तर तुझा रिवॉर्ड भेटलाय, की सर्वजण तुला काय बोलले, "कोला कबूत म्हणजे किती चांगला माणूस आहे वगैरे. तुझा रिवॉर्ड तुला भेटलाय म्हणून या मिचवावरती मी काही रिवॉर्ड नाही देऊ शकत." ओके. असं नाही की मासे रबी शमुएल शेमतचा तक्षित असं नाही की यरुशलेमीमधील आहे आपल्या गमारामध्ये की रबी शमुएल हे होते त्यांनी आपल्या तिकडची क्वीन होती तिचा काहीतरी हे भेटला नेकलेस भेटला आणि ती हरवलेला तर ती क्वीन बोलली की ज्याला कोणाला तो नेकलेस भेटलाय त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये परत कर नाहीतर मग त्याला मारू शकतो आम्ही. रवीश मोईलला तो नेकलेस भेटलेला. पण त्याने काय केला, जेव्हा त्याने ऐकला की 30 दिवसाच्या आतमध्ये दिला पाहिजे नंतर जो कोण नंतर त्यानंतर आणेल त्याला मारून टाकू. रवीश मोईलने काय केला, तो 30 दिवसाच्या नंतर गेला. तर ते इकडची जी क्वीन होती त्याने विचारला, की "तू ऐकलंच नाही मी काय अनाउन्समेंट केलेला, की ज्याला कोणा माझा नेकलेस भेटलाय, त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये परत करा, नाहीतर मी त्याला मारून टाकीन." बोलते, "केन मी ऐकला." तर बोलते, "काय? कशासाठी म्हणजे एवढं थांबलास? आण पहिले देऊन टाकलं असतं, झालं असतं सर्व."
अमरला रवीश मित्रा बोलतात की मी ऐकलंय. पण म्हणल्या पाहिजे होता की मी ज्यूइश माणूस आहे. पण नाही, मला पाहिजे होतं की सर्वजण बोलतील मी तुम्हाला आपला नेकलेस का परत केला, की मी तुम्हाला घाबरलो. नाही, मी तुम्हाला नाही घाबरलो. मी नेकलेस परत काय करतोय की आपल्या आमच्या तोरामध्ये लिहिलं आहे की जर कुठल्या माणसाला कुठली गोष्ट भेटली तर त्यांनी त्या दुसऱ्या माणसाला परत केली पाहिजे. सर अलाखामध्ये लिहिलं आहे की ज्यूस माणसाने परत केला पाहिजे, पण नॉन ज्यूस माणसाला नाही मस्ट आहे. म्हणजे जर त्याला कुठली गोष्ट भेटली आणि ती नॉन ज्यूस माणसाची आहे तर नाही मस्ट परत केली पाहिजे. पण जर इकडं फेलूल असे म्हणजे बोलतील अरे हा ज्यूइश माणूस आहे, बघ कसं माणसा पडलेला गोष्ट त्याला भेटली, पाकिट भेटलं आणि परत नाही करत, त्या कंडिशनमध्ये त्यांनी ती परत केली पाहिजे. तर अति इम्पॉर्टंट गोष्ट आहे की प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे. जर तुला कुठली गोष्ट भेटली आणि त्याला माहिती आहे की इथं माणसं इथं कॅमेरेज आहेत, सीसीटीव्ही आहे, त्यांनी होऊ शकते की माणसं बघतील, असं मस्त त्यांनी परत केला पाहिजे की ते खेळू असे. पैशांबद्दल नाही मस्त आहे. म्हणजे जर माणसाला रस्त्यामध्ये 50 रुपये भेटले किंवा 100 रुपये, ते त्याचे आहेत का माणसाचा समोरचा माणूस ऑल द टाइम विचार करतो अरे हे पैसे तर माझे पडलेत, कोणाला तरी भेटले असतील आणि इथं काय चान्स नाही मला परत भेटतील, असं नाही की तो थकून जातं. म्हणून ते पैसे अलाउड आहेत घ्यायला. पण त्यावरती कुठला साईन असेल म्हणजे एका पॅकेटमध्ये आहे आणि त्यावरती नंबर लिहिलाय, ॲड्रेस लिहिलाय, ते मस्ट परत केली पाहिजे. ओके. तर असं चाललंय की तो रविशंकर बोलतो की बघ नाही मी परत केला कशासाठी, की बोलतील की मी तुझ्यासाठी घाबरलोय. याला कशासाठी की हशेम आपल्या तोरामध्ये लिहिलं आहे की त्यांनी परत केलं पाहिजे. समजलं ना? हम्म. तर पण बघू किती इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक माणसाने मध्ये तोरा मिसूत पाळला पाहिजे. नाही विचार केला पाहिजे की मला काय याचा प्राईज भेटेल किंवा काय. समजलं ना? असं आहे की आपल्या तलमुदमध्ये हे दिलं आहे की आपले जे बेतामिदाचे हे होते गेट्स, ते काय होते सर्व आपले गोल्डचे होते गेट्स. ते तर डिस्ट्रॉय झाले, सर्व चोरी करून त्या लोकांनी रोम, इटालिया हे सर्व ठिकाणी त्या लोकांनी घेऊन गेले आपले जे सर्व गोल्डची गोष्ट होती बेतामिदासला. की जेव्हा आपला बेतामिदा डिस्ट्रॉय झाला त्या लोकांनी सर्वांनी ते सर्व गोल्डन मेनोरा जे आपण खानुक्या लावतो ते पण चोरी केलेलं सर्व, तर की सर्व घेऊन गेले त्या लोकांनी. आणि तिकडं त्या लोकांनी अजून त्यांच्याकडे तसं लिहिलं आहे. पण बेताशाला बेतामी तशी आहे तर सर्व आपल्याला परत भेटेल. असं चाललं आहे की गोल्डचे दरवाजे होते तिकडं. सर पण कुठला एकच दरवाजा होता, शार निकनोर असं लिहिलं आहे, म्हणजे गेट ऑफ निकनोर. तो फक्त लाकडाचा होता. का की दाखवायला त्या दरवाज्यावरती मिरेकल झालेला. काय मिरेकल होता? हा असं आहे की जेव्हा बेतामिदच बांधला घेतला तर निकनूर बोलला अरे या बेतामिदासाठी मी दरवाजे आणीन. स्टार्टला त्या लोकांना नाही गोल्डनचे डायरेक्ट दरवाजे आणले. आज त्यांनी काय केला, तो कुठं गेला अलेक्झांद्रिया असेल मिस्राईम म्हणजे इजिप्तच्या तिकडं बाजारामध्ये गेला आणि तिकडनं 2 दरवाजे घेतले. दरवाजे घेतले तिकडनं सर्व. आणि तो बोला मी रस्त्यामध्ये होता. सर पण तो खतरा नामा झाला. असं नाही की जेव्हा तो बोटीमध्ये सर्व आपले दरवाजे होते आणि दरवाजे ते हेवी होते, मोठे मोठे दरवाजे, तेव्हा नदीमध्ये वादळ आला, आपल्या समुद्रामध्ये वादळ आला. तर तिकडचा जो मेन होता कॅप्टन, तो बोलला की अरे या वादळाने बोट बुडू शकते, तर मला पाहिजे इकडची गोष्टी काय करायला, ते खाली फेकायला. तर लोकांनी काय केला तिकडं दरवाजे होते लय, तर लोकांनी सर्व फेकत गेले. तर निकडून बोला अरे नाही बेतमिदाचे आहेत वगैरे. पण काय केला त्या लोकांनी एंडचे जो दरवाजे होते 2 दरवाजे ते फेकायला घेतले. तो निकडून बोलला नाही 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 आता नको फेकू, जर तुम्ही लोकं फेकाल आता तर मला पण त्यासोबत फेका. की मला एवढा मी मिचवा करायला गेलोय ते, आणि तुम्ही लोक अशा गोष्टी फेकू नाही शकत, ही बेतमिदासाठी आहे. जेव्हा काय केलं असेल की काय काय जणांनी काय केला असं की तो बेमेत दरवाजा फेकला. काही काही जण बोलतात की तो दरवाजा जेव्हा फेकला खाली, तर तो बोटीच्या खाली येऊन अडकला आणि जेव्हा किनाऱ्याला आले तो त्याच्यासोबत आला तिकडं. का की तो स्वतः जीव द्यायला तयार होता त्या मिचवासाठी, जो आपल्या बेतामितीसाठी करते. म्हणून सर्वांना दाखवायला हा मिरॅकल झालेला. तो आतापर्यंत हा दरवाजा निक्नोर त्याला बोलतात, तो तिकडं अजून
लावलेला आहे. म्हणून आपण बघू मिस्सी नेफे जेव्हा माणूस स्वतःचा सोलप्रमाणे आणि लाईफ देऊ शकतो त्या मिtzवासाठी, तो मिtzवा कधीच त्यापासून घेऊ नाही शकत. माणसाने मिtzवा जरी धावला फिलिंगसाठी, एवढं काम केलंय, ते फिलिंग विकत घेतली. चालेल की त्या फिलिंगचं मिtzवा लय मोठा मिtzवा आहे त्याकडं आणि ती कधी तो मिtzवा त्यापासून कधी कोण घेऊ नाही शकत. तसाच चालले आहे की प्रत्येक मिtzवा जो माणूस पुऱ्या लाईफ आपला हे करून देतोय, पुरा नेफेश म्हणजे जीव गेला तरी चालेल, पण हा मिtzवा करणार आहे. म्हणजे माणूस धावतोय आता मिtzवासाठी, तो मिtzवा कधीच त्यापासून कोण घेऊ नाही शकत. तो आपण कंटिन्यू करू आपल्याला होत. एक मिनिट. तो बेजाशी संडेला आपला रोज कोदेश आहे. फक्त शॉर्टमध्ये फक्त आलाखत बोलतो आपले रोज कोदेशचे. संडेला बेजात असे एरब रोज कोदेश श्वार आपला तू विश्वाचा मलिदा करतो, सर्वांना माहिती आहे वगैरे. पण बेजात असे आपण बात करू आपला रोज कोदेश, एरब रोज कोदेश आपण बोललो, हा टाइम आहे सर्वात जे माणसाचे पाप माफ होऊ शकतात त्या महिन्याचे. झाले की प्रत्येक आपल्याला 4 टाईमचे असे दिले ज्यामध्ये आपले पाप पाप माफ होऊ शकतात. म्हणजे एक म्हणजे डायरेक्टली, म्हणजे जर माणसाने पाप केला तर आता डायरेक्टली मी बोलता नाही, हशेम माझी चुकी झाली, मी जास्त आतापासून हे करणार नाही. आणि तो त्यापासून म्हणजे हशेमकडं विदूय बोलतात त्याला. म्हणजे आपण अशावून बघायला करतो काय करतो आपण विदू, की पासून चुकी झाली. आता चाललंय की ते माफ होतं. सेकंड कधी होतं आपला एरफ शबात म्हणजे मिनखा शबाद एंट्रीच्या पहिले मिtzवा आहे. प्रत्येकाने पश्चाताप केला पाहिजे त्या हफ्त्याबद्दल, त्यातून काय चुकी झाली, काय वाईट गोष्ट झाली वगैरे काय झाली. असं हशिमकडे तो माफी मागतोय आणि बोलते की मी परत गोष्ट करणार नाही. तिसऱ्या गोष्ट म्हणजे कधी एरफ रोष, जर तो डायरेक्टली त्यांनी पश्चाताप नाही केला, विसरला किंवा नाही त्यामध्ये एवढा म्हणजे तो रागामध्ये होता आणि नाही झाला, तर त्याला कधी टाइम आहे एंड ऑफ द वीक एरफ शबात म्हणजे मिनखा आपले फ्रायडेची. त्यामध्ये आमिदामध्ये तो बोलू शकतो हशिमला की त्यापासून काय काय चुक्या झाल्या आणि तो माफी मागतो त्या हफ्त्यासाठी. त्यानंतर आपण बघू जर नाही त्यांनी पुऱ्या प्रत्येक हफ्त्याला मागू शकते तर एरफ रोष दिलाय प्रत्येक महिन्याला. म्हणून आपण बघू की काय काय माणसं काय करायचे, उपवास करायचे. एरबस स्वदेश वगैरे उपवास करतात का, की जसं म्हणजे किपूर, त्याला किपूर कथान बोलतात एरबस स्वदेशला. आता ते लोक काय करायचे, उपवास वगैरे करायचे. आज ही पण गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ही ह्याच्यामध्ये तो जखरवाला याईन बेतमिसाचा किलोमार तो. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे एरब रोषानी लास्टचा एंडचा कधी आहे आपला एरब रोषाना. सदर आज प्रत्येक दिवशी आहे, हफ्त्यामध्ये आहे, महिन्यामध्ये आहे आणि वर्षामध्ये. एरब रोषाना त्याला टाइम आहे. जसं आपण बोललो की जर प्रत्येक दिवशी माणूस एक्झाम्पल बोलतोय त्याकडं कपडे आहेत, असं प्रत्येक दिवशी कपडे धुते, त्याला एंड ऑफ द वीक जास्ती बोध नाही येणार कपडे धुवायचा. किंवा तो प्रत्येक वीकला कपडे धुतोय तर एंड ऑफ द मंथ त्याला जास्ती त्रास नाही होणार. जर प्रत्येक दिवशी नाही, प्रत्येक हफ्त्याला, प्रत्येक महिन्याला, त्याला जास्ती डिफिकल्ट कधी होईल एंड ऑफ द इयर करायला सर्व कामं एकसाथ. अशी इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तो असं आहे की कशी अबो बेलेल शबातले भेटतो इमार लेकदेश वेलेखोल मियाद. म्हणजे जेव्हा तो लेल शबातला घरी येतो, त्याने काय केलं पाहिजे, त्याने ट्राय केलं पाहिजे डायरेक्टली जेवायला, किदुश करायला. लिखा आपण रोज बद्दल होतो. आता आपला एरफ रोज इम्पॉर्टंट आहे, हा चांगला टाइम आहे पश्चातापचा. त्यानंतर आपला रोज दिवस आहे संध्याकाळी. आज मिनखाला आपण तखानू नाही करत अशामनु बघायनू त्यामध्ये. आणि कंटिन्यू करू आपण आपला रोज एंट्री झाला. आज अरवी त्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बारकी नफशी. आपण ह्याच्यामध्ये बोलतो आपला काय बोलतात अमिदामध्ये, आपला नाही अमिदामध्ये, आपल्या अरवीतमध्ये बरखी नफशी कशाला आठवण द्यायला की आता रोज खोदेश आहे. सर ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपला ॲडिशनल आहे नमाज, की आपण बोललो रोज खोदेश हा सर्वात बेस्ट टाइम आहे. माणसाला काय इच्छा असेल, काय नमाज करायची असेल, हशिमकडं काय मागत असेल, सर्वात हा बेस्ट टाइम आहे आपला मागायला. सर आज की नॉर्मल डेजला सर्व गेट्स बंद असतात, पण रोज खोदेला असं आहे की हशिम स्वतः मशिदीमध्ये येतो. म्हणून इम्पॉर्टंट आहे मशिदीमध्ये नमाज करायला. जवळ कुठली मशीद असेल, संडेचा दिवस आहे, संध्याकाळी डिसाईड करू शकतो अरे चला
सर्वजण आपण आरवीत करू, थोडा शिवतोरा करू, थोडा काहीतरी ब्राखोत करू, करू शकतो. सगळं जो माणूस ऑर्गनाईज करू शकतो त्याला मिचवा आहे. ब्राखोत पण भेटायत, कद्दिश होते, तिकडं नमाज होते, तोरा स्टडी होते थोडा. चांगली गोष्ट आहे. सर आणि ती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ॲडिशनल आहे अमितामध्ये. याले वैभव बायकांना पण सेमच आला आपण जे पण बोलतोय ते आता ॲडिशनल आहे. जर रात्री तो विसरला याले वैभव तर नाही त्याला परत आमिदा करायची गरज आहे. पण शखारीतमध्ये जर तो त्यांनी विसरला याले वैभव ॲड करायला आमिदामध्ये किंवा मिनखामध्ये तर त्यांनी परत आमिदा केला पाहिजे. बायकांना पण सेम आला आहे. जर ते शखारीत आणि मिनखामध्ये विसरले रोज स्वदेशचा दिवस ॲड करायला आपल्या आमिदामध्ये त्यांनी परत आपला आमिदा केला पाहिजे. तर हे बात केली आपण. तो ऋषिकेश बात केला मिtzvah आपण बोललो तसा ऋषिकेशला सिवदा करायला. तसाच हा मिtzvah कधी आहे? सकाळी. सकाळी प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे सिवदा म्हणजे लेखेम सोबत खायला. की तसा आपला जसं योम तोवला आपण लेखेम खातो, ब्रेड खातो, तसाच मिtzvah आहे ऋषिकेशला पण कधी? रात्री पण मिtzvah आहे थोडा ॲडिशनल करायला, थोडा खाय प्यायला. पण खरा मिtzvah कधी आहे? आपला शबतला सकाळी. ओके. आपला ऋषिकेशला सकाळी. जसं आपण शबातला सकाळी करतो तसंच रोज कधीचा इम्पॉर्टन्स कधी आहे जास्ती सकाळी. ट्राय केलं पाहिजे बायकांनी पण असू या दिवशी कपडे धुवायला किंवा कपडे शिवायला. जर त्याला वॉशिंग मशीन असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जर हाताने धुत असतील तर प्रॉब्लेमॅटिक आहे थोडा. सर की नाही असं झालं की त्या दिवशी आरामात जसा योमतो सारखा दिवस आहे तसा बायकांना जरा ॲडिशनल दिलाय की आपण पहिल्याच्या शिबिरमध्ये मी बोललो की बायकांनी इथं काय केलेलं. जेव्हा आयडल वर्शिपसाठी आपण इजिप्त आपले 10 कमांडमेंट भेटले जेव्हा मोशे रबेनू जेव्हा 40 डेज 40 नाईट वरती गेले आपल्या 10 कमांडमेंट आणायला तेव्हा आयडल वर्शिप केला आणि त्या आयडल वर्शिपसाठी त्या लोकांना आपला गोल्ड पाहिजे होता. सर्वजण बायकांकडे आले. बायकांनी बोलले नाही बापी तो आम्ही लोक नाही देत म्हणून त्यांना रिवॉर्ड दिलाय काय की रोज कुठेसला ते थोडा आराम करतील नाही जास्ती डिफिकल्ट कामं करतील. ओके. चालेल की सर्वांनी आपल्याला योमतोफ सारखा व्हायला पाहिजे होता. पण जर आपण आयडल वर्शिप केला त्यामुळे हा योमतोफ कॅन्सल झालाय. तो ॲडिशनल आपण सकाळी बोललो बिरकाता मजूरमध्ये पण ॲडिशनल आले व्यापो फिलिंग नॉर्मली घालतो. मुसाफमध्ये जरी मशिदीमध्ये असेल किंवा एकटा जरी असेल त्यांनी फिलिंग काढली पाहिजे. ओके. मुसाफ करतो पण सकाळी सकाळी बायकांना नाही मस्त आहे मुसाफ रोशकोदेशचा मिनखापती पण ॲडिशनल आणि हा येऊन तो आपला रोशकोदेशचा जो एक दिवस आहे तो केला पाहिजे. सर तो आपण कंटिन्यू करू. आपण मागच्या शिबिरमध्ये बात केला की केशव बोललेले शोभातले तो इमारले कधी मागच्या शिबिरमध्ये आपण बात केला आपल्या ज्याकडे वाईन नाही आहे सर ज्याकडे वाईन नाही त्यांनी काय केलं पाहिजे किंवा आपण अजून बोललो ते मागच्या शिबिरमध्ये जो मागच्या शिबिरमध्ये होते नाहीतर आपला रेकॉर्डेड पण आहे बहु कसे मी आपला साईट असेल आता त्यामध्ये जाऊ शकतो. आपली मागची शिवरी बघू शकतो काय होते काय नाही भाऊ हशेम गब्रियलने बेमेत केलो गब्रियल रबी योहानान सर्वांनी भाऊ हशेम यासाठी धावले आणि ती आपली ज्यूश आपल्या शिवरींची स्पेशल साईट काढले. दर्शन जर अजून ते निघाले नाही तर बेदर सर्वांना भेटेल लवकरच. दाखवले ते गॅब्रियलने मला आठवण नाही की सांगितलं की नाही पण बेदर्शन बेमेत केलो हे निकरा लेशिम शमाय म्हणजे त्या लोकांनी कशासाठी केलं नाही स्वतःचं नाव वाढवायला नाही दाखवला अरे आम्ही लोक शिवरून करतोय आपण बघू. मी काल पण माझा शिवर होता त्यामध्ये पण बोललो आम्ही लोक ऑलमोस्ट 10 वर्ष तिकडे शिवरिंग करतोय. म्हणजे प्रत्येक गोष्ट जो माणूस लेशिम शमाईम करतो नाही दाखवासाठी दुसऱ्यांना नाही पैशासाठी नाही की अशी मी सांगितलं शिवरिंग केला पाहिजे तोरा स्टडी केला पाहिजे नमाज केली पाहिजे त्याला एंडपर्यंत बघू असे कोण तोडू नाही शकत. पण जर आपण बघू कुठली गोष्ट उघडली परत बंद झाली जसं बघू चला चला शिवर करूया आता त्यासाठी तर माणसाला त्या पैसे पाहिजेत किंवा त्या माणसाला बाई की त्याला राबी बोलतील वगैरे ते शिवरिंग कधी कंटिन्यू नाही झाले जास्ती. पण बघू असे बघू आपला प्रत्येक रब्बानीम जे येतात जसा रफशारोन रब गब्रिएल रफ शिमोन रफ्तालकेर शर्मा आरोन सुकर लेवी सर्व जे बहुशे सर्व रब्बानीम आहेत शिमोनमध्ये बघू आपण नाही कोण पैसे घेतं इकडं याच्यामध्ये बहु कसे की नाही आम्ही याच्यासाठी बोलतोय पण चांगल्यासाठी बोलतोय की माणसानं जेव्हा
लेशिम शमायम की असं झालं की प्रत्येक माणसाने लाईफमध्ये तिला 10% मिtzvotसाठी दिला पाहिजे. म्हणजे आता जर तू बापाशी काम करतोस 24 तास, ओके, त्यामध्ये 24 तास त्याला लाईफ आहे, ओके, झोपते तो अर्धा तास, 8 तास, 10 तास झोपतो, एक्झाम्पल बोलतोय, आणि जेवतोय ते म्हणजे राहिले किती 10 तास राहिले, ओके, एक्झाम्पल बोलतोय त्या हातामध्ये. तर त्या 10 तासाच्या वरती 1 तास तरी काय केला पाहिजे, 10% तू मिtzvotमध्ये दिला पाहिजे. म्हणजे जे होऊ शकते मिtzvot की तोरा स्टडी पण करतोय, असं की जो माणूस तोरा स्टडी करतोय या वर्ल्डसाठी चांगल्या गोष्टी आणतोय, चॅरिटी करतोय, मदत करतोय, हे ते असं 10% त्या लाईफमध्ये थोडे त्यांनी मिtzvotमध्ये पण टाकले पाहिजे. हो, असे आज जर कोणाला जसे जर मी ऑनलाईन असेल ठीक आहे, तर मी तर मग मी जसे मी तर गब्रियल वगैरे असतील तर क्वेश्चन विचारू शकता. आज आपण मागच्या शिबिरमध्ये बात केला की असूल इथं लिफण्या किदूश. किदूशच्या पहिले असूर आहे काय करायला? काय टेस्ट करायला. जर माणसाला काय टेस्ट करायचं असेल, काय करायचं असेल, तर काय केलं पाहिजे? त्यांनी किदूश केली पाहिजे पहिला. म्हणून जर मागच्या शिबिरमध्ये बोललो, जर बायकांना माहिती आहे की त्याचा नवरा लेट येणार आहे आणि एक्झाम्पल सकाळी नमाजला गेलाय शखारीतला आणि ते येईपर्यंत 11 वाजतात. सकाळी बाई 7 वाजता उठले, ओके, 8 वाजता वगैरे, आता काय करतील? तर जेवायचं आहे वगैरे, सर्वात चांगली बेस्ट गोष्ट काय केली पाहिजे? वाईन घेतली पाहिजे, वाईन भरली पाहिजे, जेवढा इंगा आपण बोललो तसं आपण ग्लासमध्ये भरतो, आणि त्यांनी फक्त इनफ आहे, फक्त बराखा करतील, नाही बोला अदोनोला वेशामरुबीने इस्रायल नको, ते ॲडिशनल आहे. चांगली गोष्ट आहे, जेव्हा सर्वजण बसत असतील, पण मला आता ताण लागले त्या बाईला किंवा त्या माणसाला घरात, आणि तो थांबलाय, त्या पोरगा येईल मशिदीमधून आणि ते किद्दूश करू आपण, हमोची करू, तर बोललेला, रे मला भूक लागली, आता काय करू, माणूस आजारी आहे किंवा आहे, इनफ आहे, तो ग्लास घे, बरू कथा शमी लोकांना बोरे पिर्या घे फेन आणि पिऊन टाक, इनफ आहे. सर, आज आपण मागच्या शिबिरमध्ये बात केला की असूर ते पाणी पण नाही पिऊ शकत, त्यामध्ये जर सेमच प्रोसिजर असेल लायलामध्ये, रात्री तर रात्रीमध्ये फक्त किद्दूश, आपण जी नॉर्मल किद्दूश बोलतो तशी बोलली पाहिजे, वाईन पिली पाहिजे, तू खाऊ शकतोस, काय प्रॉब्लेम नाही. सर, पण किद्दूश ही हमोसीच्या जवळ असली पाहिजे. म्हणजे जर एक्झाम्पल रात्रीची किद्दूश मी करतोय आणि नंतर बोलते सर मी जाऊन बसतो, खातो, पितो, नाही नाही. चाललंय की किद्दूश आणि हमोची हे जवळ असली पाहिजे. नाही बोलली 2 तासानंतर, ओके, मॅक्सिमम तो बोलू शकतो अर्धा तास, ओके, खाल्ला त्यांनी, किद्दूश केला, थोडे बसले, बातबीत केला, चला आता हमोची करूया, ओके. किंवा कधी कधी बोलतात की नाही मला थोडा खायचं आहे, आता जेवायचं हे नाही आहे, शब्दात 5 वाजता घुसलाय, आता जेवायला बोलतील तुम्हाला डिफिकल्ट होईल, ओके. आता त्या कंडिशनमध्ये ठीक आहे, किद्दूश काम कर, लेट कर किंवा काय कर, किद्दूश कर, थोडा काहीतरी खा, आणि अर्धा तासानंतर आपला हमोची कर. सर, किंवा तू आराम कर, एक काम कर, किद्दूश नाही कर, तुला माहिती की नाही खाणार आहेस आता, ब्रखाला बतायला नको म्हणून काय कर, किद्दूश करू नको, थांब, तुला माहिती आहे की 7 वाजता सर्वांना जेवायला पाहिजे, 7 वाजता घे, जा जरा आराम कर, तुला आराम करायचा आहे, किद्दूश कर, डायरेक्ट हमोची कर, सर्वात ही बेस्ट गोष्ट आहे. सर, अफल बिशा सुलितम कोयम किद्दूश इमावार बेताम अफिलू अखल मुरा कशीस मागच्या शिबिरमध्ये बोललो, जर माणूस विसरला, खातोय आणि आठवण नाही त्याला किद्दूश, त्याने किद्दूश केली पाहिजे. जर माणूस झोपायला गेला आणि सकाळी उठला आणि बोला, अरे रात्री किद्दूश नाही केलंय, तर त्याने रात्रीची किद्दूश केलं पाहिजे, फक्त वैखुल शमाय अरेच नाही बोलत, तो जो स्टार्टला पॅसेज आहे तो नाही बोलत, बाकी सर्व आपण नॉर्मल किद्दूश करतो तसा केला पाहिजे. अजून आपल्या मागच्या शिबिरमध्ये बोललो, ज्यांच्याकडे वाईन नाही आहे किद्दूसाठी, तर ते मागच्या याच्यामध्ये बोललो की ते ब्रेडवरती पण करू शकतात. सगळ्यात बेस्ट वाईन नसेल तर ग्रेप्स घेऊ शकतो, तर ज्यूस काढू शकतो आणि किदूश करू शकतो, पण नसेल तर ब्रेडवरती, जसं आपण बोललो नॉर्मली जे आपण करतो किदूश, तसा किदूश केला पाहिजे, फक्त वाईन नाही तर ब्रेड आहे, तो ब्रेड झाकून ठेवला पाहिजे. नॉर्मल जे आपण शलोम अलेखेम बोलतो, शलोम अलेखेम बोलला पाहिजे. त्यानंतर आपला एशेत खाईल, एकदा लेलोकिम खाईल तर बोलला पाहिजे. त्यानंतर जाऊन नीतीला देण करतो आपण, परत येतो, सर्वांनी नीतीला देण केला, त्या ब्रेडवरती हात ठेवतो, ओके. वैफुल्लाशमा व्यारत वेकळ सेवा, म्हणजे जे बंद आहेत ब्रेड तेव्हा ते हात ठेवून बोलतो वैफुल्लाशमा व्यारत वेकळ सेवा. जेव्हा बोरेपेरा गिफिन येतो तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे, तो कपडा काढला पाहिजे, ब्रेड उचलला पाहिजे, आणि हा गिफिनच्या बदली काय बोलला पाहिजे, हमोची लेखा मिनार आहेत, हे उभा राहून करतोय आपण, की नॉर्मली आपण हमोची बसून करतो, पण इथं किद्दूश आहे म्हणून आपण उभा राहूनच करू केला पाहिजे. हातामध्ये घेतोय, हमोची लेखा मिनार उचलतो, खाली ठेवतो, परत जागतो आणि आपली किद्दूशचा जो पोर्शन आहे तो कंटिन्यू करतो, आणि एंडला तो डायरेक्टली खातो. सर, काय बरं, म्हणजे आपण किल्ले हमोचीला मिळणार आहेत म्हणून डायरेक्टली खातो,
जसं त्यांनी किद्दूश केला पाहिजे. जर ते पण नसेल तर आपण बोललो नमाजीमध्ये करू शकतो. जिकडे आपण मेकादेश शबात ज्या आमिदामध्ये बोलतो तिकडं विचार केला पाहिजे मी किद्दूश तोरामधून इथं करतोय. ओके, जर तो अटकला वगैरे नाही. हम्म. एक मिनिट हा. तो जसं की झिरोत किंवा मिtzvot किदुश असं की माणसांनी जरा संभावना मिtzvah केला पाहिजे आपला किदुशचा की माणूस नाही बोला अरे चल किदुश हे ते कधी पाहतो कधी नाही असं नाही की कशी अबो लेल शबात बेतो एमार लेकते लेखोल मियाद. म्हणजे जेव्हा तो घरी येतो जसं आपण बोललो नाही मला बसायचं आराम करायचं नाही ट्राय केलं पाहिजे. सर्वात बेस्ट आहे आपला की जेव्हा नमाज येऊन घरी आला डायरेक्ट किदुश केला पाहिजे. काय काय जण नमाज बात करत बसतात वगैरे. नाही चांगली गोष्ट की असं नाही की ते एंजल्स जे आपल्यासोबत असतात जे आपले नमाजी नंतर येतात ते एंजल्स काय करतात ते एंजल्स निघून जातात सोबत. काय असं की ते एंजल्स आपल्यासोबत कधी येतात जेव्हा आपण बोईकला शवत मलकेता बोलतो तर आपल्यासोबत दोन एंजल्स येतात आपल्यासोबत घरपर्यंत. आणि जेव्हा आपण शालोम आलेखम बोलतो तर आपल्यासोबत असतात ते. पण जर ते एंजल्स बघतात की हा माणूस कितूच नाही करत आणि बात करत बसलाय मशिदी खाली सर्वांसोबत वगैरे अर्धा तास एक तास असे लोक निघून जातात. म्हणून ट्राय केलं पाहिजे. काय काय जण बात पण नाही करत किती झालं की डायरेक्ट काय करतात उठतात आणि ते लोक तिकडं निघून जातात आपला हे करायला. אז זה כשיבוא ליל שבת לביתו, אמר לקדש ולאכול מיד. זכור את השבת לקדשו, זכרו על היין בכניסתו, כלומר תכף שנכנס. म्हणून आपल्या याच्यामध्ये लिहिलं आहे जखोर येते शबात आपल्या तोरामध्ये लिहिलं आहे की माणसाने आठवण केलं पाहिजे शिव शबात. आणि आपण कसं आठवण करतो शबात जेव्हा आपण किदूश करतो की माणसाला कसं माहिती पडे किदूश आहे. जर तो डिनर करतो डायरेक्ट आमोची करतोय तर माणूस बोलतो अरे आता तरी पार्टी करतोय किंवा मलिदा करतोय नाही माहिती. पण जेव्हा किद्दूश आपल्या हातामध्ये बघतात तर होतं अरे ना हा शबात आहे कॅन्डल लाईट केली आहे याईन आहे वाईन आहे ब्रेड आहे वगैरे. तर म्हणून काय केलं पाहिजे डायरेक्टली आपला किदूश केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ब्लेसिंग्स जे आपल्या एंजल सोबत असतात ते आपल्याला डायरेक्टली ब्लेसिंग्स देतात ते निघून येतात आपल्याला. בסדר? וזה כתב משום שתוסף שני מלאכים. הנה असं लिहिलंय की आपल्या מסכת शबातमध्ये की दोन एंजल्स आपल्या सोबत येतात आणि एखाद एक चांगला असतं आणि एक वाईट असतं. כי לפי הסדר כתב רש"י הסדר מזלו צם. מתחלל לשינה מאדים. तर विजय निसन आज जेव्हा ते घरी येतात ते बघतात अरे माणूस अजून किदूश नाही करत काय नाही करत तर जो वाईट एंजल असतो तो बोलतो की काय अरे बघ कसं घर उलटा सुलटा आहे बरोबर नाही काय ठीक नाही वगैरे. आणि ते काय करतात ते ब्लेसिंग नाही देत. ओके, ते एंजल्स काय करतात ते लोक ब्लेसिंग नाही देत आणि ते लोक तसंच तिकडनं निघून जातात. बोलतात की प्रत्यक्ष बद्दल तुझ्या घरी असंच होऊन दे. पण चांगला एंजल जर आपण टायमवरती सर्व केला तर चांगला एंजल बोलतो अरे या माणसाला ब्लेसिंग असून दे सर्व असून दे. आणि जसं त्यांनी या शब्दाला केलंय तसाच ते प्रत्येक शब्दाला करून दे. ना. तर טוב, וזהו היה בימי ניסן 90 וימי חניה שווים וגבי שבצדיק. טוב, צלם, מתי יכול לקדש? कधीपासून मी किदूश करू शकतो? आपण पहिले बोललो יכול अदम לקדש בעוד יום. म्हणजे 72 मिनिट्स पहिलेपासून तर किदूश करू शकतो. म्हणजे जर मी आता एक्झाम्पल माणसाला काय प्रॉब्लेम आहे तो बोले नाही मला लेट होईल जर मी किती एक्झाम्पल शबात कुठल्या कुठल्या कंट्रीजमध्ये शबात 9 वाजता घुसतो 10 वाजता एंट्री करतो तिकडचा सनसेटचा टाइम लेट आहे. ओके, पुरा दिवस असतो त्यांच्याकडं आणि सनसेट म्हणजे रात्री लेट असतो. तिथं 72 मिनिट्स पहिले आपण ते करू शकतो. आपल्या इकडे पण करू शकतो काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. याला काय गरज आहे किंवा सर्वांसोबत त्याला सॉंग्स गायचे आहेत आणि शबात शॉर्ट आहे असं त्या कंडिशनमध्ये 72 मिनिट्स पहिले तो किद्दूश करून खाऊ पण शकतो आपला शबातचा जेवण. सहज काय आपल्या राबत असे बोलतात की ट्राय केला पाहिजे आपल्या 3 स्टार नंतर थोडा अजून थोडा ब्रेड खायला शबातसाठी. पण किद्दूश मी करू शकतो म्हणजे मी नमाज जर लवकर केली 72 मिनिट्स पहिले अर्वित केली घरी आलो अजून अर्धा तास आहे शबात एंट्री करायला तर मी तरी पण मी किद्दूश करून आपला हमोची वगैरे करू शकतो. काय प्रॉब्लेम नाही. पण शबात घेतला पाहिजे घरी सर्व नाही अर्धी माणसं कामं करतायत घरात जेवण बनवत आहे तो किद्दूश करते नाही. सर्व घरातलं सर्व पहिली गोष्ट म्हणजे बंद झाला पाहिजे. जर मी 72 मिनिट्स पहिले करतोय तर सर्व जसं शबातला पण असुर काम करायला तसं 72 मिनिट्स पहिले पण सर्व घरात सर्व बंद असलं पाहिजे. בסדר? שעשו לאכול מזודת קיבה קודם.
طب याईन कसे तो इन कच्ची मिळाल याईन रवील नसे होतो अलगमे मिसबॅक म्हणजे कुठल्या वाईनवरती मी किदूश करू शकतो जी वाईन म्हणजे कशेर म्हणजे ठीक आहे नाही त्याला वास वाईट येतोय किंवा नॉनज्यूस माणसाने हात लावलाय त्यामध्ये सर म्हणून ट्राय केला पाहिजे जे आयडल वर्शिप करतात त्यांना असतो नाही वाईनला हात लावला म्हणून तो नाही कुठल्या प्रत्येक दुकानामध्ये तो वाईन घेऊ शकतो फक्त वाईन जी आपली कशेर जे आपल्या ज्युईश माणसांनी बनवलाय त्यानेच करू शकतो म्हणून एक्झाम्पल इथं इस्रायलमध्ये फॅक्टरीज आहेत किंवा काय आहेत तिकडं फक्त शोमेर शबात जे माणसं शबात पाळतात तेच कामं करू शकतात बाकीच्यांना असूर आहे म्हणून इथं काय करतात एक्झाम्पल वाईन जेव्हा घेतात तेव्हा बाटलीमध्ये टाकतात त्याला दोन टाईपचे कवर्स टाकतात म्हणजे पहिला एक कवर असतो तो वरचा प्लास्टिक असतो आणि त्यानंतर अजून एक आतमध्ये जो बूच लावला असतो असतं तेव्हा ते अजून एक कवर असतो का की जरी कोणी हात लावला तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणी ओतला पाहिजे त्यांनी ज्यूश माणसाने ओतला पाहिजे खोलला पाहिजे वगैरे सर्वात चांगली गोष्ट त्यामध्ये का की जर दुसरा आयडल वर्शिपचा माणूस वाईन ओतते जसा तो आयडल वर्शिपला वाईन ओतते आणि त्या वाईनवरती मी किदूश नाही करू शकत म्हणून जर सांभाळला पाहिजे जी जर तो वाईन आणते आणि जी नाही वाईन शिजलेली आहे प्रत्येकलीला वाईन शिजलेली किंवा नाही मी घुशाल कुक केलेली किंवा नाही जास्त करून कुक केले असतात पण जर नसेल कुक केली ती सर्वात डेंजरस आहे त्यामध्ये का की होऊ शकते की कुठला माणूस नॉनज्यूस माणूस येईल त्याला हात लावून पिएल त्यामधून आणि त्या वाईनला असूर आपल्याला हे करायला ओके की नॉन जो आयडल वर्शिप करतो त्याला असुर पण खोलायला पण त्यामुळे प्रॉब्लेमॅटिक आहे तो मकरुद्दीन कशी मिळाली याईन शरो वगैरे सगळं जे बेताबिदाशमध्ये वाईन एंट्री करू शकते म्हणजे कुठल्याही वाईनवरती मी कितूच करू शकतो जेव्हा बेताबिदाश होता तेव्हा तिकडं सॅक्रिफाईस करायचे त्या सॅक्रिफाईसमध्ये वाईन पण आणायचे ही वाईन कशी आहे फिका याईन शेरे खुर्रा एन मी कच्ची मला म्हणजे जर त्या वाईन तर ती वास चांगला नसेल असू तेव्हा ती किदूश करायला वी मिरबू याईन अखेर विनीत केनारे मी कच्ची मला म्हणजे जर ती थोडीशी वाईन अर्धी आहे आणि मला चांगली वाईन आणि जर ती मी चांगली वाईन ऍड करेन त्यामध्ये आणि तो त्याचा जो वाईट वास आहे तो निघून जाईल आणि तो वाईन पिऊ शकतो आता तर अलाउड आहे मला निकास केला निकाल ऐंशी चार निघून हा असं रे जर वाईन कुठली उघडी असेल रात्रभर म्हणजे तर त्यांनी टोपा मी ठेवलाय किंवा बाटली मी ठेवली ती बाटली उघडी होती रात्रभर तेव्हा ती असू रे की दुष्काराला पण जर चुकीने केला आणि त्याला बोला अरे कुठली आहे नाही आणि ती उघडी होती तर जसं त्याने किदूष केलंय पण नाही केलं पाहिजे ट्राय केलं पाहिजे असं नाही वाईन पुरी रात्र उघडी ठेवला पाहिजे ठीक आहे असं नाही की ते वाईनमध्ये कधी कधी पहिल्याच्या जमान्यामध्ये साप यायचे आणि त्यामध्ये आपला विष टाकायचे सर आता जे आम्ही नाही आहे तरी पण जे आपले स्कॉलर्सनी बोलले आलाखा ते आलाखा अजूनपर्यंत आपण कंटिन्यू करतो चलो चुरखीत चिल याईन शेतामध्ये बोलल्या विनी खूप करे कशी जर ती वाईन उघडी असेल आणि ती आपल्या कपाटामध्ये किंवा फ्रीजमध्ये बंद असेल तर अलाउड आहे काही प्रॉब्लेम नाही पण जर ती बाहेर उघडी असेल तर असुर आहे याईन मी घेतो मी तो खरं मी कच्ची मला म्हणजे वाईनला किती दिवस ठेवला पाहिजे बंद याईन तयार होण्यासाठी 40 डेज पण किद्दूसाठी नाही मस्त आहे जरी ती 40 डेजच्या पहिली असेल या वाईन तरी पण त्यावरती मी किद्दूश करू शकतो तर म्हणून जरी माणूस डायरेक्टली वाईन काढतोय म्हणजे ग्रेप्स घेतोय आणि त्याचा ज्यूस काढून डायरेक्टली किद्दूश करतायत तर ती याईन पण कशेर हाय ين מגדו מקדשים עליו, סוחט אדם אשכול של ענבים בערב שבת, ואומר עליו קידוש היום, וכך מותר לקדש על הניצן המזבח. יין שבפני החבית, או שיש מה? קמחים. זה कधी कधी वाईनमध्ये व्हाईट कलरचे स्पॉट्स असतात ओके नाही ती काय पॉईंट्स मला नाही ती कसं आहे ते बोलता येतं पण अलाखामध्ये दिलं आहे मुताले कदेश सर तर चांगली गोष्ट आहे त्याला म्हणजे हे करायला आपल्या चाळणीमध्ये घेऊन त्याला प्युअर करायला सर चांगली गोष्ट आहे पण जरी त्यामध्ये काही पॉईंट्स असतील किंवा कधी कधी कचरा असेल तरी पण ते की दोष मी करू शकतो तो मिtzvah एकादशी वेळेला लावतील याईन अदोम सर्वात मिtzvah आहे कशामध्ये रेड वाईनवरती सदन विषात जर त्या नसेल की रामबान बोलतात की व्हाईट रामबान बोलतात की व्हाईट कलरची वाईन बेताविदेशमध्ये नाही ते लोक सॅक्रिफाईस करायचे म्हणून ती पसूल आहे त्यावरती जो किदूश करतोय तो नाही त्यांनी किदूश बरोबर केली म्हणून अल्लाहाप्रमाणे नाही केली पाहिजे व्हाईट कलरच्या वाईनवरती सर्वात बेस्ट आहे कुठली वाईन आपली रेड वाईन
समजलं? पण जर त्याला नसेल तर काय काय जण बोलतात त्यामध्ये थोडासा कलर ऍड कर किंवा काय कर आणि ती रेड होईल. जर नसेल तर करू शकतो किदूश. पण काय केलं पाहिजे, सर्वात बेस्ट म्हणजे रेड कलरची वाईन्स घेतली पाहिजे. ओके. मुता वाईन अद्दो माली वाईन लवण तो ऍड करू शकतो. जर वाईन रेड कलरची वाईन आहे सर, तो काय करू शकतो, तो आपला देऊ शकतो कोणाला म्हणजे ऍड करून त्याला रेड करू शकतो. वेनमध्ये इसूच सोप्या म्हणजे शबातला विचार नको करू शकतो, अरे मी आता काय करतोय शबातला मी ऍड केली त्यामध्ये व्हाईट वाईन वरती रेड वाईन आणि त्याचा कलर झाली, जसं मी शबातला कलर केला नाही. जेवणामध्ये याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही की एन सोप्या खाली म्हणजे जर जेवणामध्ये मी बघतोय की हळद टाकली किंवा पापरिका म्हणजे आपला मसाला टाकला, लाल मसाला, आणि मला पाहिजे की थोडं अजून लाल होईल जेवण, अलाउड आहे. नाही आपल्या प्लातावरती, आपल्या प्लेटवरती बात करते की प्लातावरती ते शिजेल तिकडं म्हणून तो प्रॉब्लेमॅटिक आहे त्यामध्ये. तर वेन בזה עיסות צובע, אפילו אם מתכוון לכתחילה לעשות במשקתו. בקבוק יין שנמכר בחנויות, לפי שנודע לנו, קיבל מהם אחוז יין פחות מחצי. טוב, כך יש לי זה שלא לברך עליהם. טוב, जर त्या वाईनवरती महेश आपण पुढच्या वेळी बात करू. काय काय वाईनमध्ये जास्ती पाणी असतो आणि कमी वाईन असतं, तिकडं बघितलं पाहिजे किती पर्सेंट मध्ये अखुज याईन हून पखोत मी खेची, म्हणजे जर 50% खाली जर तिकडं वाईन असेल, तिकडे 40% वाईन आणि 60% ॲडिशनल ते ॲड केलं आहेत. आणि त्या कंडिशनमध्ये त्या वाईनवरती मी बरखा शाकोल केली पाहिजे वे नाही बोरेपेडा गिफ्ट. जसं आपण बोलतो ड्रिंक्स विकतात आपला ग्रेप ज्यूस. ओके, एक्झाम्पल फांटाची कंपनी आहे, कोकोलाची कंपनी आहे, तर लोक बाटल्या विकतात ग्रेप ज्यूस. या ग्रेप ज्यूसवरती मी शाकोल करतो नाही बरोबर आहे का की तर क्वांटिटी जी आहे ती कमी आहे. अश्केनाझीम लोक त्यांची वाईन बघायला गेलो तर पाण्यासारखी लागतात, ते लोक त्यांच्या हलाखाप्रमाणे ते लोक त्याच्यावरती आपला बोरेपिरा गिफिन करतात. पण आपल्यासाठी ती शाकोर आहे. जसं आपण एक्झाम्पल बोललो, प्रभुपदे असे एक दिवशी आपल्या ह्याला गेले, लग्न होता आणि तिकडे वाईन आणली. लग्न कोणतं होतं अश्केनाझीमचा. त्याला बोलले नाही किती करतो, बोलते नाही नाही, मला नाही करायचे, नाही तुला कर कर. त्याला म्हणून घेतली आईन, बघितली तर आईन कुठली होती, त्यामध्ये फक्त 20% वाईन होती आणि 80% पाणी होता. त्याने घेतली वाईन, काय केला, बरू फलाम त्याने केला बरू खाता, तसं पण आपलं ह्याच्यामध्ये करतो लग्नामध्ये तसे केला. आणि एंडला काय बोलले, नाही बोल पेला गेफे शाकोली आम्ही वरून पिल्ली, दाखवायला की काय हलाखामध्ये स्वरादिमला त्याची ब्रखा शाकोल आहे. सर्वांना शबत शालोम. हा रेकॉर्डेड शो होता आज. तरी पण मी किंवा गॅबी तर ऑनलाईन असेल तर काही क्वेश्चन्स विचारू शकता, नाहीतर आपला बेचाराचा शेम आपला व्हॉट्सअपवरती विचारू शकता. सर्वांना रोज खोदेश तो बेबुरा शबत शालोम. की मला थोडा संध्याकाळी जरा कामामध्ये आहे तर मला नाही करू शकत शिवर म्हणून मी रेकॉर्ड केला आहे. पण मी बेचाराचा शेम ट्राय करीन ऑनलाईन असायला तसा. मी तर काही क्वेश्चन्स असतील तर मला उत्तर देत आहे. सर्वांना तुदा रबा, शबत शालोम आणि रोज खोदेश तो बेबुरा. तुदा रबा.